की मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका इतके माजलेत अधिकारी, ते गेले 2.5 वर्ष प्रशासक आहे. हा प्रशासक असल्यामुळे कोण कोणाला मोजतच नाहीये. आमच्या लक्षवेधी अजून लागलेले नाहीये, ज्याच्यामध्ये हजारो कोटीची माफी दिलेली आहे कोणाला न विचारता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकारी कोण बसवलेत. मी पण सरकारमध्ये होतो. IAS लोकांच्या टीम मध्ये एखादा जर IRS आणला किंवा एखादा IPS आणला तर सगळे IAS अधिकारी तुटून पडतात, आमची जागा खाऊ नका म्हणून. हे मी अनुभवलेलं आहे. आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाचे ऍडिशनल कमिशनर बसलेले आहेत. सुधाकर शिंदेची सर्व्हिस, तुम्हाला डेप्युटेशन वरती किती वेळा जाता येतं. तुम्हाला डेप्युटेशन मध्ये पहिला 3 वर्षाचा कालावधी मिळतो, नंतर 5 वर्षाचा होतो आणि नंतर मग तो मुख्यमंत्र्यांच्या याच्याप्रमाणे जास्तीत जास्त वाढवून थोडा होतो. हा सगळा कालावधी संपलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पत्र लिहिलंय की आमच्याकडे अधिकाऱ्यांची कमी आहे म्हणून आम्हाला द्या. आज 8 IAS अधिकारी प्रतीक्षेत बसलेले आहेत, त्यांना पोस्टिंग नाहीये. महा कोण लागतो तुमचा. सगळे सोयरे लागतात. लागत असतील सगळे सोयरे. आणि मग अशा जर अधिकाऱ्यांना तुम्ही जर त्या जागी ठेवणार असाल, त्या अधिकाऱ्याला तुम्ही हात लावणार नसाल, तो अधिकारी मनमानी करतोय. सगळ्या प्रकारची मॅनेजमेंट आज तो करतोय. म्हणजे ठराविक फाईल तर सोडा, पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च देखील रोड शोचा इलेक्शनच्या मुंबई महानगरपालिकेने केला 3.5 कोटी रुपये. कोणाच्या अधिकारामध्ये हे कोणी अधिकार दिले. मुंबई महानगरपालिकेचा पैसा निवडणुकीसाठी वापरायला दिलेला नाहीये. मुंबई महानगरपालिकेचे पैसे पंतप्रधानांच्या प्रचाराच्या दौऱ्यासाठी वापरले गेले. आणि ह्या अधिकाऱ्याला तुम्ही कसं ठेवू शकता. या अधिकाऱ्याला कसं ठेवू शकताय, मला याचं उत्तर पाहिजे. हा अधिकारी IRS आहे, हा IAS नाही आहे. हा सेंट्रल गव्हर्नमेंट वरना इथे आलेला आहे. त्याची मुदत संपलेली आहे. केंद्र सरकारने तुम्हाला कळवलेलं आहे की जास्तीत जास्त निवडणुकीपर्यंत आम्ही याला इथे ठेवू शकतो. याची 3 वेळा रिक्वेस्ट लेटर गेली आहे, 3 वेळा एक्सटेन्शन मिळालेलं आहे. याच्या पुढे एकही दिवस हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेत बसण्यास पात्र नाही आहे. नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल. असा काय लाडका अधिकारी आहे तुमचा हा, की जो तुम्हाला नसेल तर मुंबई महानगरपालिका चालणार नाही. मुंबई महानगरपालिका याच्या अगोदर चालली नाही का. मग हा अधिकारी कोण आहे की ज्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका एवढी अडून बसली की हाच अधिकारी आम्हाला पाहिजे. बरोबर आहे, निवडणुकीचा महसूल गोळा करतोय, सगळं कलेक्शन चालू आहे जोरात. आणि त्यामुळे आम्हाला हे उत्तर पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेतनं पहिला बाहेर गेला पाहिजे. असेल कमिशनर आणि कलेक्टर दोन्ही पोस्ट आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेत. आता मुंबई महानगरपालिकेचा जो काही कारभार चाललेला आहे, हे असे अधिकारी आणून बसवलेले आहेत. त्यांच्याही आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स आहेत माझ्याकडे की कशा पद्धतीने त्यांना बसवता येतं. आता हे करत असताना मुंबई महानगरपालिकांच्या स्वच्छता, मुंबई महानगरपालिकाच्या विद्युत त्यांची कंत्राटकाची भ्रष्टाचार, हे सगळ्या गोष्टी 16 ते 19 पर्यंतच्या कालावधीमध्ये BVG, ब्रिक्स इंडिया, क्रिस्टल इंटिग्रेटेड यांची नेमणूक झाली. धनुका समितीच्या शिफारसीप्रमाणे 338 शाळांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 17 मार्चला कंत्राट संपुष्टात येण्यापूर्वी अगोदरच 3 महिने परत टेंडर देऊन टाकलं त्यांना सगळ्यांना. काही विचार नाही, कोण विचारत नाही काय चाललंय काय नाही, देऊन टाकली सगळी टेंडर. सगळ्यांनी विरोध केला नगरसेवकांनी. पुन्हा 6 महिन्याची मुदत वाढ देऊन त्यांना परत टेंडर दिला. हे कोण लागतात परत तुमचे. आम्ही जर करोनाच्या काळामध्ये नुसती खिचडी वाटली तर त्या खिचडीवरना आज आमची माणसं तुम्ही आतमध्ये टाकली आहेत. नाही बरोबर नाही ना. हे लोक कोण आहेत ज्यांना तुम्ही अशा प्रकारची टेंडर देतायत, कुठल्याही प्रकारची त्याची चौकशी नाही, कुठल्याही प्रकारची मुदतवाढ नाही.
आणि कॉन्ट्रॅक्ट जी देत आहेत ही सगळी एस्केलेट करून देत आहेत. याचा सगळ्याचा एस्केलेशन आहे. पूर्वीचे रेट्स किती होते, आता मध्यंतरी ते स्वच्छता अभियानमध्ये छोटे छोटे लोक, बिचारे गरीब लोक काम करून छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट वॉर्ड लेवलला घेत होती. आपण दत्तक वस्ती योजना बंद करून टाकली आणि सगळ्यांचं म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं. म्हणजे मेगा स्कीम आपणच काढला, प्रवीण दरेकरांनी काढला. म्हणजे थोडक्यात काय, मेगा टेंडर, मेगा घोटाळा. या मेगा नावाशी तुमचा काय संबंध आहे मला माहित नाही, आणि ते नाव एवढं तुम्हाला का आवडतंय माहित नाही. सगळी कॉन्ट्रॅक्ट त्या मेगाला, मेगाकडनं इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स, मेगाला सगळी कॉन्ट्रॅक्ट्स, मेगाला सगळे एसटीपी, मेगाला सगळे रोड्स. काय त्या मेगावर एवढं प्रेम आहे? सगळं त्याच्याकडे आहे मेगाकडे. असं कुठला वस्तू नाहीये की जे मेगाकडे नाहीये. आणि ही सगळी जी काय मुंबई महानगरपालिकेमध्ये रोड घोटाळे चालू आहेत, फर्निचर घोटाळा चालू आहे, सॅनिटरी नॅपकिन मध्ये देखील घोटाळा केला आपण. याच्यामध्ये त्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये घोटाळा करतात, त्याच्या मशीन मध्ये घोटाळा करतात. अरे कोणाकोणाशी खेळताय, कोणाकोणाच्या आयुष्याशी खेळताय. आणि म्हणून ही निवडणूक घ्या, निवडणूक घ्या, निवडणूक घ्या आम्ही ओरडतोय. निवडणूक घ्यायला मागत नाहीये, कारण तुमच्या हाती एकाधिकार आहे, सगळं तुमच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे. आणि केवळ हेच नाही तर नुसती महानगरपालिका मला असं वाटलं तर मुंबईच आहे. तर बघितलं, थोडाफार अभ्यास केला तर आजूबाजूच्या महानगरपालिका देखील प्रचंड भ्रष्टाचाराचे म्हणजे डोंगर आणि पूर्ण झालेली आहेत. कोण कोणाला मोजतच नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.